मित्रांनो, कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराची सुरुवातीची लक्षणे आपल्याला माहिती असणे खूप गरजेचे आहे. पहिल्या स्टेजमध्येच जर कॅन्सरचे निदान झाले तर कॅन्सरवर मात देणे सोपे आहे. पण एकदा का उशीर झाला आणि हा आजार दुसऱ्या स्टेज किंवा त्याच्या पुढे गेला तर मग सगळंच कठीण होऊन बसतं. कॅन्सर, ज्याला मराठीमध्ये कर्करोग सुद्धा म्हणतात, आणि कर्क म्हणजे खेकडा. ज्याप्रमाणे खेकडा एखाद्या वस्तूला एकदा पकडले की पूर्ण उद्ध्वस्त करूनच सोडतो, त्याचप्रमाणे कॅन्सर माणसाच्या शरीराला पूर्णतः उद्ध्वस्त करूनच सोडतो किंवा संपवूनच टाकतो. मित्रांनो, खरं तर कॅन्सरची लक्षणे लवकर आढळून येत नाही, कारण कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे वेगवेगळ्या साध्या आजारांसारखीच असतात. यामुळेच अनेक लोक या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात आणि मग खूप उशीर झाल्याचं आपल्या लक्षात येतं. मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अशाच काही प्रमुख लक्षणांबाबत जाणून घेणार आहोत, जी लक्षणे कॅन्सरच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये साधारणतः दिसून येत असतात. त्या लक्षणांना गांभीर्याने घेऊन लगेच डॉक्टरांकडे जाणे आणि त्यांना त्याबाबत सगळे सांगणे योग्य ठरते. मित्रांनो, ह्या अतिशय महत्त्वाच्या अशा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय की जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे माहितीपूर्ण कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. मित्रांनो, कर्करोग किंवा कॅन्सर हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होणारा आजार आहे. सामान्यपणे मानवाच्या शरीरामध्ये पेशी विभाजन हे क्रमाक्रमाने आणि नियंत्रितपणे होत असते. शरीराच्या गरजेनुसार नव्याने निर्माण झालेल्या पेशी जुन्या पेशींची जागा घेत असतात. पेशी विभाजन होण्याची ही नॉर्मल पद्धत आहे. मात्र कॅन्सर झाल्यास हीच प्रक्रिया अनियंत्रित होते. पेशींचे विभाजन हे नव्या पेशींची गरज नसतानाही होत राहते आणि याच अतिरिक्त पेशींची गाठ म्हणजे ट्यूमर. कॅन्सर शरीराच्या कोणत्याही अवयवामध्ये होऊ शकतो. आज कॅन्सरचे 200हून अधिक प्रकार माहिती आहेत. कॅन्सर या आजाराचे निदान जर प्राथमिक अवस्थेतच झाले तर उपचार यशस्वी होण्याचे चान्सेस जास्त असतात. कॅन्सरच्या प्रमुख लक्षणांपैकी महत्त्वाचे लक्षण म्हणजे सतत थकवा आणि कमजोरी वाटणे. दिवसभराच्या कामामुळे एखाद्या व्यक्तीला थकवा येणे सामान्य बाब आहे, पण जर पुरेशी झोप आणि विश्रांती मिळून सुद्धा तुम्हाला नेहमी थकवा जाणवत असेल तर हे तुम्हाला ब्लड कॅन्सर म्हणजेच ल्युकेमिया झाल्याचे लक्षण असू शकते. शिवाय कोलन कॅन्सर म्हणजेच आतड्याचा किंवा पोटाचा कॅन्सर झाला असल्यासही तुम्हाला थकवा जाणवू शकतो. कर्करोग झाल्यास शरीरातील पेशी अधिक ऊर्जा वापरतात, त्यामुळे शरीर थकलेलं वाटतं. यावर वेळेत लक्ष न दिल्यास शरीर झपाट्याने कमकुवत होतं. नेहमीच थकलेलं वाटत असेल, शरीरात काही त्राणच नसल्यासारखं वाटत असेल तर मित्रांनो, ह्या गोष्टीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. दुसरे महत्त्वाचे लक्षण स्त्रियांमध्ये आढळून येते, जे म्हणजे स्तनांच्या आकारात काही बदल, स्तनाभोवतीच्या भागाचा रंग बदलणे, स्तनाग्राभोवती बदल होणे किंवा असामान्य स्त्राव अर्थात डिस्चार्ज यांसारखी काही लक्षणे दिसून येऊ शकतात. जर तुमच्या स्तनांच्या आकारात काही बदल होत असतील किंवा तुम्हाला त्यावर गाठी निर्माण झालेल्या वाटत असतील तर हे स्तनाच्या कर्करोगाचे लक्षण आहे. स्तनाच्या आकारात बदल जसे की सूज किंवा डिम्पलिंग म्हणजेच त्वचेवर खड्डा दिसणे हे कर्करोगाचे संकेत असू शकतात. त्वचेत बदल, गाठ, स्तनाग्रातून स्त्राव विशेषतः रक्त किंवा दुधाव्यतिरिक्त किंवा स्तनाग्राचे स्वरूप बदलणे ही देखील स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे असू शकतात. त्वचेचा रंग बदलणे, लालसर किंवा पिवळसर होणे, स्तनात गाठ किंवा जाड होणे, स्तनाग्र आत ओढले जाणे किंवा स्तनाग्रातून स्त्राव येणे यांसारखी ही लक्षणे असतात. तेव्हा या लक्षणांकडे देखील अजिबात दुर्लक्ष करता कामा नये. मित्रांनो, या व्यतिरिक्त ही काही लक्षणे जसे की शौच किंवा लघवी करताना खूप त्रास होणे, रक्त येणे, वारंवार संडास लागणे किंवा अचानक होणारे पचनाचे बदल हे कधीकधी पाचन संस्थेशी संबंधित कर्करोगाचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकतं. शौच किंवा लघवी करताना त्रास होणे हे कर्करोगाचे लक्षण असू शकते. लघवी करताना वेदना, लघवीमध्ये रक्त येणे किंवा वारंवार लघवी करण्याची इच्छा हे मूत्राशय किंवा प्रोस्टेट कर्करोगाची लक्षणे असू शकतात. शौचाला त्रास होणे किंवा बद्धकोष्ठता, अतिसार ही सगळी कोलन कर्करोगाची लक्षणे असू शकतात. लघवीतून किंवा शौचातून कारणाशिवाय अचानक रक्तस्राव होणे याला मूत्राशय किंवा गुदाशय याचा कॅन्सर म्हटले जाते. लघवी करताना वेदना, लघवीमध्ये रक्त, वारंवार लघवी करण्याची इच्छा आणि लघवीचे प्रमाण कमी होणे यासारखी लक्षणे मूत्राशय कर्करोगाची असू शकतात. मित्रांनो, आणखी एक महत्त्वाचे लक्षण म्हणजे जर तुमचा खोकला बरा होत नसेल आणि त्यासोबत तुमच्या आवाजातील जडपणाही वाढत असेल तर हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमुख लक्षण आहे. खोकला कर्करोगाचे लक्षण कसे असू शकते ते जाणून घेऊया. जर 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला राहत असेल, थुंकीत रक्त येत असेल, छातीत दुखणे किंवा वेदना होत असतील, शिवाय श्वास घेण्यासही त्रास होत असेल तर हे फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत. आवाजातील कोणताही बदल किंवा कर्कशपणा हा तुमच्या व्हॉइस बॉक्सचा किंवा थायरॉइड ग्रंथीचा कॅन्सर असू शकतो.
ह्याशिवाय कर्करोगाचे प्रमुख लक्षण म्हणजे कोणताही स्पेसिफिक डाएट फॉलो न करता किंवा व्यायाम न करता वजन लक्षणीयरित्या कमी होणं, पचनशक्तीवर परिणाम होणं किंवा शरीरातील पेशींवर होणाऱ्या आक्रमणामुळे वजन झपाट्याने कमी होऊ शकतं. कर्करोग शरीराच्या चयापचय प्रक्रियेत बदल घडवतो. भूक कमी लागते, ज्यामुळे कमी खाणे होते आणि मग वजन कमी होते. कर्करोगामुळे स्नायू कमी होतात, तसेच शरीरात जळजळ वाढू शकते, ज्यामुळे वजन कमी होऊ शकते. जर तुम्ही सकस आहार घेत असाल आणि तरीही असे होत असेल तर त्वरित रुग्णालयात जाणे योग्य ठरेल. मित्रांनो, ह्याशिवाय गिळताना त्रास होणे हे अन्ननलिकेच्या कर्करोगाचे म्हणजेच इसोफेगल कॅन्सरचे एक सामान्य लक्षण आहे. तुम्हाला 2 आठवड्यांपेक्षाही जास्त काळ गिळताना त्रास होत असेल तर ते घसा, फुफ्फुस किंवा पोटाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते. जेव्हा तोंडातून अन्ननलिकेमध्ये हलवण्यास त्रास होतो तेव्हा हे होत असते. हा प्रकार अनेकदा गिळण्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या स्नायू आणि मज्जातंतूंच्या समस्यांमुळे होत असतो. मित्रांनो, कर्करोगाची आणखीही काही लक्षणे जसे की सतत डोकेदुखी जी औषधे घेतल्यानंतरही 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकते, नेहमी फुगलेले पोट असणे आणि भूक न लागणे ही स्थिती 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकून राहणे, तोंडात, जिभेवर, घशात किंवा शरीराच्या कुठल्याही भागावर एखादी जखम सातत्याने होत असेल आणि मग ती भरत नसेल, कोणत्याही वेळी ताप येणे किंवा इन्फेक्शन होणे इत्यादी बदल शरीरात कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्याचं लक्षण दर्शवू शकतात. मित्रांनो, ही सगळी लक्षणे कॅन्सरकडे इशारा करतात आणि लगेच डॉक्टरांकडे जाऊन आवश्यक त्या टेस्ट करून आपल्या मनाची खात्री करून घेण्याकरिता सुचवतात. या लक्षणांपैकी एक जरी लक्षण तुम्ही अनुभवत असाल तर त्याबाबत डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असणार. तेव्हा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. भेटूया पुन्हा एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.